मुंबईच्या सेंटरमध्ये अशी एक जागा आहे जिथे आजही सामान्य लोकांना एंट्री नाहीये. एक अशी जागा जिथे डेड बॉडीजला ना जाळलं जातं ना पुरलं जातं. आणि काही लोकांचा असा क्लेम आहे की रात्रीच्या शांततेत इथून आजही एकदम स्ट्रेंज असे आवाज येतात. पण प्रश्न हा आहे की हे फक्त रुमर्स आहेत की टॉवर ऑफ सायलेन्समध्ये खरंच असं काही आहे जे जगापासून लपवलं जातं. मुंबईच्या मालाबार हिल एरियात सिच्युएटेड आहे हे टॉवर ऑफ सायलेन्स. पारशी कम्युनिटीसाठी ही जागा अत्यंत पवित्र मानली जाते. शेकडो वर्षांपासून इथे एक वेगळी आणि अनोखी फ्युनरल ट्रेडिशन फॉलो केली जाते. मात्र या पवित्र परंपरेसोबतच या जागेशी जोडल्या गेल्यात अनेक मिस्टिरियस स्टोरीज. अशा स्टोरीज ज्या आजही अनेकांच्या अंगावर काटा आणतात. पारशी रिलिजनमध्ये मृत शरीर अशुद्ध मानलं जातं. म्हणूनच डेड बॉडीजवर ना अग्निसंस्कार केला जातो आणि ना त्यांना जमिनीत पुरलं जातं. टॉवर ऑफ सायलेन्स, ज्याला दखमा असंही म्हणतात, ही एक सर्क्युलर रचना असते. इथे डेड बॉडी मोकळ्या आकाशाखाली ठेवल्या जातात, जिथे निसर्गच त्यांचं अंतिम विलनीकरण करतो. ही ट्रेडिशन हजारो वर्षांपासून चालत आली आहे आणि कदाचित याच कारणाने ही जागा कायमच कुतूहल आणि मिस्ट्रीचा विषय बनली आहे. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. मालाबार हिल परिसरात राहणाऱ्या काही लोकांनी क्लेम केला आहे की रात्री उशिरा टॉवर ऑफ सायलेन्स जवळून जाताना त्यांना विस्परिंग म्हणजेच कुजबुजल्यासारखे आवाज ऐकू आलेत. काहींनी झाडांमधून व्हाईट शॅडोज फिरताना पाहिल्याचं सांगितलं. एका जुन्या कथेनुसार अनेक वर्षांपूर्वी एका सिक्युरिटी गार्डने रात्रीच्या ड्युटी दरम्यान कंपाऊंडच्या आत एक धूसर आकृती फिरताना पाहिल्याचा दावा केलाय. तो तिच्या मागे गेला, पण काही सेकंदातच ती आकृती अंधारात व्हॅनिश झाली, म्हणजेच गायब झाली. तिथे राहणाऱ्या लोकांनी, अनेक जणांनी या गोष्टींना केवळ अंधश्रद्धा मानलंय. मात्र काही लोकांचं म्हणणं आहे की या एरियातून जाताना त्यांना एक विचित्र अस्वस्थता, एक निगेटिव्ह व्हायब्रेशन्स जाणवतात. जणू कुणीतरी त्यांच्याकडे सतत स्टेअर करतंय, पाहतंय किंवा त्यांच्या प्रत्येक मुवमेंटवर नजर ठेवलं. काही लोकांना अचानक थंड वातावरण जाणवलंय, जरी त्यावेळी आजूबाजूला पूर्ण सायलेन्स असतो. या सर्व गोष्टींचा कोणताही सॉलिड प्रूफ आजपर्यंत समोर आलेला नाहीये. पण तरीही या जागेभोवतीची मिस्ट्री आजही कायम आहे. मग सत्य नेमकं काय आहे? टॉवर ऑफ सायलेन्स भोवती फिरणारे या स्टोरीज केवळ लोकांचे इमॅजिनेशन आहेत, की डेथ आणि मिस्ट्रीशी जोडलेली ही जागा खरंच काही डार्क सिक्रेट्स लपवून ठेवले आहेत? याचं उत्तर कदाचित कोणाकडेच नाही आहे. एका बाजूला आहे शेकडो वर्षांची रिलिजियस ट्रेडिशन आणि दुसऱ्या बाजूला आहेत या स्टोरीज, ज्या काळ जसा जसा पुढे सरकतोय तसतशा अधिकच गूढ होत चालल्यात. टॉवर ऑफ सायलेन्सबद्दलचं खरं सत्य काहीही असो, पण मुंबईतील मोस्ट हॉन्टेड प्लेसचा उल्लेख झाला आणि या जागेचं नाव यायला नाही असं होणं इम्पॉसिबल आहे. जर तुम्हाला टॉवर ऑफ सायलेन्सच्या बाहेर एक रात्र एकटं उभं राहायला सांगितलं तर तुम्ही राहाल? तर तुम्हाला ह्या टॉवर ऑफ सायलेन्सबद्दलची ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला देखील अशाच रहस्यकथा किंवा भयकथा ऐकायला आवडत असतील तर सलोनी द स्टोरी टेलर चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी आत्ताच सलोनी द स्टोरी टेलर चॅनलला फॉलो करा. तुम्ही पाहत आहात सलोनी द स्टोरी टेलर. सायनिंग ऑफ.